तुमची चालू गाडी रस्त्याच्या मध्ये बंद पडणार आहे। इंजिन दुरुस्तीसाठी तुमचे हजारो रुपये उडणार आहेत आणि तुम्हाला वाटते की हे तुम्ही देशासाठी ग्रीन फ्युएल वापरताय, तर तुमची फसवणूक होते। तुमच्या खिशातून पैसे गेले आणि एका मिनिस्टरच्या मुलाची कंपनी 2184% वाढली। आधी सत्य आहे का? भारत दरवर्षी 22 लाख करोडचं क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो। गव्हर्नमेंटने एक प्लॅन केला होता की पेट्रोल मध्ये 20% इथेनॉल मिक्स करायचं। 2014 मध्ये ब्लेंडिंग होती 1.53%। 2025 मध्ये तीच ब्लेंडिंग पोहोचली 20%वर। गव्हर्नमेंट आपल्याला हे सांगते की 1.44 लाख करोड फॉरेन एक्सचेंज वाचला, 736 लाख मेट्रिक टन CO2 एमिशन्स कमी झाले, तर शेतकऱ्यांना 1.21 लाख करोड रुपये मिळाले। साऊंड्स लाईक अ मास्टर स्ट्रोक, राईट? पण बिझनेस स्टँडर्डच्या सर्व्हे मध्ये 36,000 व्हेकल ओनर्सला विचारलं, तर त्यातील 80% लोक हे सांगतात की त्यांच्या गाड्यांचं मायलेज कमी झालंय। पूर्ण भारतभरचे मेकॅनिक्स हे सांगतात की फ्युएल रिलेटेड प्रॉब्लेम्स 40% वाढले आहेत एप्रिल 2025 नंतर। या संदर्भात सुप्रीम कोर्ट मध्ये एक PIL देखील दाखल झाले आहे। त्या PIL मध्ये ऍडव्होकेट अक्षय मल्होत्रा सांगतात की एप्रिल 2023च्या आधीच्या कोट्यवधी गाड्या E20 साठी बनलेल्याच नाहीयेत। इंजिन्स सडतायत आणि इन्शुरन्स कंपनीज क्लेम्स रिजेक्ट करतायत। देशभरातील 90,000 पेट्रोल पंपावरती आज शुद्ध पेट्रोल मिळतच नाहीये। आणि आता येतो सर्वात मोठा झटका। देशातील रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नितीन गडकरी म्हणजे इथेनॉलचे सर्वात मोठे चॅम्पियन। 2021 मध्ये त्यांनी पब्लिक समोर सांगितलं होतं की इथेनॉल मुळे पेट्रोल 55 रुपये पर लिटर मिळेल, पण आज 2026 मध्ये पेट्रोल 100 रुपयापेक्षाही जास्त आहे। पण मग त्यांच्या मुलांचं काय? निखिल गडकरी, नितीन गडकरींचे सुपुत्र, CN ॲग्रो इंडस्ट्रीजचे MD आहेत। सारंग गडकरी दुसरे सुपुत्र मानस ॲग्रो चालवतात इथेनॉल बिझनेस मध्ये। CN ॲग्रोचा रेव्हेन्यू जून 2024 मध्ये फक्त 17 करोड रुपये होता, पण जून 2025 मध्ये हाच रेव्हेन्यू 523 करोड रुपये झाला, म्हणजे एका वर्षात तब्बल 30 पट वाढ। स्टॉक प्राइस बघायला गेलं तर जानेवारी 2025 मध्ये फक्त 37 रुपये होती, तर ऑगस्ट 2025 मध्ये 638 रुपये झाली, म्हणजे 2184 पट रिटर्न, तेही फक्त एका वर्षात। गडकरी म्हणतात की माझ्या मुलांच्या कंपनीमध्ये फक्त 0.5% इथेनॉल बनतो। टोटल 500 कंपनीज इथेनॉल सप्लाय करतात आणि कॅबिनेट प्राइस यामध्ये माझा रोल काही नाही। हे एक फेअर आन्सर आहे नंबर्स वाईज। पण एक प्रश्न आहे की रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर इथेनॉलला इतका अग्रेसिव्हली प्रमोट का करतायत, जेव्हा पेट्रोलियम मिनिस्ट्री त्यांचा पोर्टफोलिओ नाहीये? आणि एक्झॅक्टली त्याच पिरियड मध्ये त्यांच्या मुलाच्या कंपनीचा रेव्हेन्यू 30 पटीने कसा वाढला? तुम्ही टॅक्स भरता, पेट्रोल भरता आणि रिपेअर बिल्स देखील भरता, आणि दुसऱ्या बाजूला एक फॅमिली 17 करोड पासून 523 करोड रुपये बनवते। हा व्हिडिओ शेअर करा त्याला जो गाडी चालवतो आणि त्याला देखील जो हे सत्य ऐकायला तयार आहे। जय हिंद, जय भारत।